परिसरात काल मध्यरात्री दोघेही एनसीपी पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे राबोडी परिसरात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि राबोडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या समोर घोषणाबाजी देऊन आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, नेमकं काय घडलं होतं रात्री? दीपाली, नक्की आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राबोडी परिसरामध्ये गेले असता कुठेतरी दोघंही एनसीपी जे गटाचे कार्यकर्ते ते समोरासमोर आले, कुठेतरी वातावरण जो होतं मोठा पण तापताना दिसून आला आहे। आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने दोघंही गटातले जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांना घोषणाबाजी देताना दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित पवार गटाचे नजीब मुल्ला हे देखील राबोडी परिसरातून उमेदवार आहे आणि स्वतः जितेंद्र आव्हाड हे जे आहे ते आपल्या कार्यकर्त्याच्या उमेदवार आहे, म्हणजे ते प्रचारासाठी त्या ठिकाणी गेले असताना कुठेतरी दोघंही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात समोरासमोर आल्याने वातावरण जो आहे तो तापला होता। आणि आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा होती, त्या सुरक्षा रक्षकांनी कुठेतरी जितेंद्र आव्हाड यांना काढण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने दोघंही कार्यकर्त्यांना शांतता सध्या तरी बाळगलेली आहे आणि राबोडी परिसरामध्ये शांतता निर्माण दोघंही पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। दीपाली, निश्चितच रिजवान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।